एका बापाने स्वतःचं संपूर्ण आयुष्य मुलाच्या स्वप्नासाठी खर्च केलं. स्वतः उपाशी राहिला, कर्ज काढलं, अपमान सहन केला. पण मुलगा मोठा अधिकारी झाल्यावर त्याच बापाची ओळख नाकारली. एका वाक्याने ते बापाचं हृदय तुटलं. पण त्यानंतर जे घडलं ते पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येतील. शेवटपर्यंत ही कथा नक्की ऐका, कारण कदाचित या कथेत तुम्हालाच तुमचे आई वडील दिसतील. साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात गणपत नावाचा कष्टाळू शेतकरी राहत होता. त्याचं छोटंसं कौलारू घर, 2 एकर कोरडवाहू जमीन आणि एकच मुलगा रोहन. रोहन फक्त 7 वर्षाचा असताना त्याची आई सावित्री आजारपणामुळे वारली. मरण्यापूर्वी सावित्रीने गणपतचा हात हातात घेतला आणि अशक्त आवाजात म्हणाली, रोहनला कधी आईची उणीव जाणवू देऊ नका. त्याला खूप शिकवा. तो मोठा माणूस झाला तर माझा आत्मा सुखावेल. हे बोलून तिने कायमचा निरोप घेतला. त्या दिवसापासून गणपतने आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका निभवायला सुरुवात केली. गणपत रोज पहाटे 4 वाजता उठायचा. शेतात काम करायचा, दुपारी गावात मजुरी करायचा, रात्री घरी येऊन रोहनसाठी स्वयंपाक करायचा. रोहनचा गृहपाठ करून घ्यायचा, त्याला झोपताना गोष्टी सांगायचा. गावातील लोक म्हणायचे, गणपत दुसरं लग्न कर, आयुष्य अजून पडलंय. गणपत हसत उत्तर द्यायचा, माझा मुलगाच माझं संपूर्ण जग आहे, त्याच्यासाठीच मी जगतो. रोहन अभ्यासात खूप हुशार होता. एके दिवशी शाळेच्या शिक्षकांनी गणपतला बोलावलं. तुमचा मुलगा खूप बुद्धिमान आहे, त्याला चांगल्या शाळेत घाला. तो मोठा अधिकारी होऊ शकतो. गणपतच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. पण त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याने विचारही न करता पत्नीची आठवण म्हणून जपून ठेवलेलं सोन्याचं छोटंसं मंगळसूत्र विकलं. त्या पैशात रोहनचा शहरातील शाळेत प्रवेश घेतला. शहरात जाण्याच्या आदल्या दिवशी रोहनने वडिलांना मिठी मारली. बाबा, मी खूप मोठा अधिकारी बनेन आणि तुमचं सगळं दुःख दूर करेन. गणपतच्या डोळ्यात पाणी आलं. बाळा, मला पैशांची गरज नाही, फक्त तू चांगला माणूस बन. रोहनने हसत मान डोलवली. त्याला माहीत नव्हतं, यशाच्या मागे धावताना तो हाच शब्द एक दिवस विसरणार होता. गणपत बस नजरेआड होईपर्यंत तिथेच उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात एकच स्वप्न होतं, माझा मुलगा एक दिवस माझा अभिमान बनेल. रोहन शहरात आला. सुरुवातीचे काही दिवस त्याच्यासाठी खूप कठीण होते. नवीन शाळा, नवीन मित्र, नवीन वातावरण. रात्री त्याला आईची आठवण यायची आणि वडिलांची खूप काळजी वाटायची. तो रोज गणपतला फोन करून म्हणायचा, बाबा, तुमची खूप आठवण येते. गणपत हसत म्हणायचे, अभ्यास कर बाळा, मी इथे मजेत आहे. पण सत्य वेगळंच होतं. बापाचा त्याग वाढतच गेला. शेतात पिकं नष्ट झाली होती. कर्जाचा डोंगर वाढत होता. तरीही गणपतने रोहनला याची कल्पना दिली नाही. दिवसा शेतात काम, रात्री गावात ट्रॅक्टरवर माल चढवण्याचं काम आणि रविवारी बाजारात भाजी विकणं. फक्त मुलाच्या शिक्षणासाठी रोहनने मागितलेलं प्रत्येक पुस्तक, प्रत्येक फी आणि प्रत्येक गरज गणपत वेळेवर पूर्ण करायचे. नवीन मित्र, नवीन विचार. महाविद्यालयात गेल्यावर रोहनची ओळख श्रीमंत घरातील मुलांशी झाली. त्यांचे महागडे कपडे, मोठ्या गाड्या, आलिशान जीवन, हे सगळं पाहून रोहन प्रभावित झाला. एके दिवशी मित्रांनी विचारलं, तुझे बाबा काय करतात? रोहन काही क्षण शांत राहिला. त्याला माझे बाबा शेतकरी आहेत हे सांगायला लाज वाटली. तो खोटं बोलला, ते व्यवसाय करतात. त्या दिवशी त्याने पहिल्यांदाच आपल्या वडिलांबद्दल खोटं बोललं. अंतर वाढू लागलं. हळूहळू रोहनचे फोन कमी झाले. आठवड्यातून एकदा, नंतर महिन्यातून एकदा आणि मग कधीच. गणपत मात्र रोज संध्याकाळी मोबाईल हातात घेऊन बसायचे. प्रत्येक रिंगटोन ऐकली की त्यांच्या चेहऱ्यावर आनंद यायचा. पण तो फोन दुसऱ्याचाच असायचा. एक दिवस गणपतने स्वतः फोन केला. बाळा, कसा आहेस? रोहन घाईत म्हणाला, बाबा, मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलतो. आणि फोन कट झाला. तो नंतर अनेक दिवस आलेच नाहीत. गणपत रोज मुलाचा जुना फोटो पाहत बसायचे. स्वतःशीच म्हणायचे, माझा रोहन खूप मोठा माणूस होणार आहे, म्हणूनच त्याला वेळ मिळत नसेल. त्यांनी कधीही मुलाबद्दल तक्रार केली नाही. पण प्रत्येक रात्री त्यांच्या उशीवर 2 अश्रू नक्की पडायचे. त्यांना अजूनही विश्वास होता,
माझा मुलगा मला कधीच विसरणार नाही. पण नियतीने त्यांच्यासाठी आणखी मोठा धक्का राखून ठेवला होता. 5 वर्षे लोटली. रोहनने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली आणि एका मोठ्या सरकारी विभागात अधिकारी म्हणून निवड झाली. संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण होतं. गणपतने गावभर पेढे वाटले. प्रत्येकाला अभिमानाने सांगत होते, हा माझा रोहन, माझ्या मुलाने मोठं स्वप्न पूर्ण केले. गावकऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. पण रोहनच्या आयुष्यात आता खूप काही बदललं होतं. रोहन शहरात एका आलिशान फ्लॅटमध्ये राहू लागला. महागडे कपडे, मोठी गाडी, उच्चभ्रू मित्र आणि मोठमोठ्या पार्ट्या. या सगळ्यात तो इतका रमला की गाव त्याला हळूहळू दूरचं वाटू लागलं. एक दिवस गणपतने आनंदाने फोन केला. बाळा, गावात सगळे तुझं कौतुक करत आहेत. यंदाच्या दिवाळीत नक्की ये. रोहन थंड आवाजात म्हणाला. बाबा, मला खूप कामं आहेत. सुट्टी मिळाली तर बघतो. गणपत हसून म्हणाले. ठीक आहे बाळा, स्वतःची काळजी घे. फोन ठेवला आणि पुन्हा शांतपणे अंगणात बसले. एका दिवशी ऑफिसमधील सहकारी गप्पा मारत होते. एक जण म्हणाला, माझे बाबा मोठे उद्योगपती आहेत. दुसरा म्हणाला, माझे वडील डॉक्टर आहेत. रोहनच्या मनात विचार आला, मी जर सांगितलं की माझे बाबा साधे शेतकरी आहेत तर लोक काय म्हणतील? त्या दिवसापासून त्याने वडिलांविषयी बोलणंच बंद केलं. ऑफिसमध्ये त्याच्या टेबलावर कुटुंबाचा एकही फोटो नव्हता. गणपतची वाट पाहणारे डोळे गावात प्रत्येक सणाला गणपत घर सजवायचे. रोहनसाठी त्याचा आवडता शिरा आणि पुरणपोळी बनवायचे. बस स्थानकाकडे पुन्हा पुन्हा नजर लावून बसायचे. प्रत्येक बस थांबली की त्यांना वाटायचं, यावेळी माझा मुलगा नक्की उतरून येईल. पण प्रत्येक वेळी त्यांची निराशाच व्हायची. शेजारच्या आजीने विचारलं, गणपत, रोहन आला नाही का अजून? ते हसत उत्तर द्यायचे, काम खूप असेल, पुढच्या महिन्यात नक्की येईल. पण त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे खोल वेदना दडलेल्या होत्या. एक निर्णय जो सगळं बदलून टाकणार होता. एका रात्री गणपतने कपाट उघडलं. रोहनसाठी जपून ठेवलेला एक नवीन कुर्ता त्यांनी बाहेर काढला. ते स्वतःशीच म्हणाले, तो येत नसेल म्हणून काय झालं? यावेळी मी शहरात जाऊन त्याला भेटून येतो. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच बस पकडण्याचा निर्णय घेतला. त्यांना माहीत नव्हतं ही भेट त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक ठरणार होती. दुसऱ्या दिवशी पहाटेच गणपत उठले. त्यांनी आंघोळ करून देवासमोर हात जोडले. देवा, आज माझ्या मुलाला भेटणार आहे. एवढं सुख माझ्या नशिबात ठेव. त्यांनी कपाटातून त्यांचा सर्वात चांगला पण जुना पांढरा शर्ट काढला. धुतलेलं धोतर घातलं. पायात झिजलेल्या चपला. एका छोट्या पिशवीत त्यांनी रोहनसाठी घरचं तूप, लाडू आणि गावातील ताजे आंबे ठेवले. बसमध्ये बसताना त्यांच्या चेहऱ्यावर एक लहान मुलासारखा आनंद होता. अनेक तासांच्या प्रवासानंतर गणपत शहरात पोहोचले. लोकांना विचारत विचारत ते रोहनच्या ऑफिसपर्यंत आले. समोर उंच काचेची इमारत पाहून ते काही क्षण थबकले. त्यांनी सुरक्षा रक्षकाला नम्रपणे विचारलं, बाळा, रोहन गणपत पाटील इथेच काम करतो ना? मी त्याचा बाबा आहे. रक्षकाने फोन करून रोहनला खाली बोलवलं. तो काळजाला भिडणारा क्षण रोहन खाली आला. त्याच्यासोबत त्याचे वरिष्ठ अधिकारी आणि काही सहकारीही होते. गणपत आनंदाने पुढे गेले. रोहन बाळा, ते त्याला मिठी मारण्यासाठी हात पुढे करत होते. पण रोहनच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. त्याला आपल्या सहकाऱ्यांसमोर गावाकडच्या वेश्यातील वडिलांची लाज वाटत होती. त्याने हळू आवाजात गणपतला म्हटलं, बाबा, तुम्ही इथे का आलात? तेवढ्यात एक सहकारी हसत म्हणाला, सर, कोण आहे ते? रोहन काही क्षण शांत राहिला आणि मग त्याच्या तोंडून असे शब्द बाहेर पडले ज्यांनी गणपतचं आयुष्य बदलून टाकलं. मला वाटतं तुम्ही चुकीच्या माणसाकडे आला आहात. हे माझे वडील नाहीत. हे शब्द ऐकताच गणपतच्या हातातील पिशवी खाली पडली. लाडू जमिनीवर विखुरले. आंबे लोटत दूर गेले. काही क्षण ते निशब्द उभे राहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. पण त्यांनी एकही शब्द बोलला नाही. फक्त एवढंच म्हणाले,
माफ कर बाळा, बहुतेक माझी चूक झाली. ते शांतपणे वळले आणि हळूहळू चालत निघून गेले. रोहन काही क्षण तिथेच उभा राहिला, पण त्याचा अहंकार त्याला थांबवत होता. बसमध्ये गणपत खिडकीजवळ बसले होते. त्यांच्या मांडीवर रिकामी पिशवी होती. ते बाहेर पाहत स्वतःशीच पुटपुटले, आज माझा मुलगा खूप मोठा झाला, इतका मोठा की त्याला त्याचा बापच लहान वाटू लागला. त्यांच्या डोळ्यातून शांतपणे अश्रू वाहत होते. त्यांना अजून माहीत नव्हतं ही त्यांची मुलासोबतची शेवटची भेट ठरणार होती. शहरातून परत आल्यापासून गणपत पूर्णपणे बदलले होते. पूर्वीसारखे हसत नव्हते, शेतातही मन लागत नव्हतं. गावकरी विचारायचे, काय झालं गणपत, तब्येत ठीक नाही का? ते फक्त हसून म्हणायचे, वय झालं रे, आता थोडा थकवा जाणवतो. पण त्यांचा खरा आजार शरीराचा नव्हताच, तो तुटलेला मनाचा होता. एकटेपणाची सुरुवात. दर संध्याकाळी ते अंगणात बसून रस्त्याकडे पाहायचे. कदाचित रोहन अचानक येईल आणि म्हणेल, बाबा मला माफ करा. पण दिवस गेले, आठवडे गेले, कोणी आलं नाही. एका रात्री गणपतने कपाटातून एक जुनी डायरी काढली. ही डायरी त्यांनी रोहन लहान असतानापासून लिहायला सुरुवात केली होती. पहिल्या पानावर लिहिलं होतं, ही डायरी माझ्या मुलासाठी. कदाचित एक दिवस त्याला माझ्या प्रेमाची ओळख करून देईल. काही दिवसांनी गणपत अचानक बेशुद्ध पडले. गावकऱ्यांनी त्यांना दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणाले, त्यांची प्रकृती गंभीर आहे, शक्य तितक्या लवकर मुलाला बोलवा. शेजारी काकांनी रोहनला फोन केला. रोहन त्यावेळी एका महत्त्वाच्या बैठकीत होता. तो चिडून म्हणाला, मी 2-3 दिवसांनी येतो, आता शक्य नाही. फोन ठेवता शेजारी काकांच्या डोळ्यात पाणी आलं. डायरी रोहनपर्यंत पोहोचते. 2 दिवसांनी गावातील पोस्टमॅन रोहनच्या ऑफिसमध्ये आला. त्याच्या हातात एक पार्सल होतं. त्यावर लिहिलं होतं, माझ्या मुलगा रोहनसाठी. रोहनने पार्सल उघडलं. आत ती जुनी डायरी होती आणि एक छोटंसं पत्र. पत्रात लिहिलं होतं, बाळा, जर ही डायरी तुझ्या हातात आली असेल तर कदाचित मला तुला सगळं सांगण्याची संधी मिळाली नसेल, म्हणून माझं मन या पानांमध्ये ठेवून जात आहे. रोहन थोडा हादरला. त्याने डायरीचं पहिलं पान उघडलं. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, आज माझा रोहन पहिल्यांदा बाबा म्हणाला. आज मी जगातील सर्वात श्रीमंत माणूस झालो. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने पुढचं पान उघडलं. आज माझ्या मुलाच्या फीसाठी मी तुझ्या आईचं शेवटचं मंगळसूत्र विकलं. पण मला अजिबात दुःख नाही, कारण माझा मुलगा एक दिवस खूप मोठा माणूस होईल. रोहनचे हात थरथरत कापू लागले. त्याला प्रत्येक पानासोबत स्वतःची चूक आधी स्पष्ट दिसू लागली. आणि शेवटच्या पानावर एक वाक्य होतं, माझा मुलगा मला बाबा म्हणाला नाही तरी चालेल, पण तो आयुष्यात चांगला माणूस बनला एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. हे वाचताच रोहन जोरात रडू लागला. त्याला जाणवलं, त्याने आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली होती. त्याने लगेच गाडीची चावी उचलली आणि गावाकडे वेगाने निघाला. पण त्याला माहीत नव्हतं, वेळ त्याच्या आधीच निघून गेली होती. रोहनने गाडी भरधाव वेगाने गावाच्या दिशेने चालवली. डोळ्यात अश्रू होते, हात थरथरत होते. डायरीतील प्रत्येक शब्द त्याच्या कानात घुमत होता. माझा मुलगा चांगला माणूस बनला एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. रोहन स्वतःशीच म्हणत होता, बाबा, फक्त एकदा भेटा, मी तुमची माफी मागेन. संध्याकाळ झाली होती. रोहन गावात पोचला. पण घरासमोर खूप लोक जमा झालेली पाहून त्याच्या मनात भीती निर्माण झाली. तो गाडीतून उतरला आणि धावत घरात गेला. घरात शांतता होती. गणपत पलंगावर पडले होते. त्यांचा श्वासाचा वेग खूप मंद झाला होता. डॉक्टर शांतपणे म्हणाले, लवकर या, ते फक्त तुमचीच वाट पाहत आहेत. रोहन रडत वडिलांच्या जवळ बसला. त्याने गणपतचा हात हातात घेतला. बाबा, मला माफ करा, मी खूप मोठी चूक केली. तुमचा अपमान केला, मला शिक्षा द्या, पण माझ्याशी बोला. गणपतने हळूहळू डोळे उघडले. समोर मुलाला रडताना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. कमकुवत आवाजात ते म्हणाले, बाळा, बाप आपल्या मुलावर रागवत नाही. रोहन आणखी जोरात रडू लागला.
बाबा, मी तुमचा मुलगा म्हणून घेण्याच्याही लायकीचा नाही. गणपतने थरथरत्या हाताने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. नाही बाळा, माझ्यासाठी तू आजही तसाच आहेस, जो पहिल्यांदा माझं बोट धरून चालायला शिकला होता. गणपतने उशी घालून एक जुना फोटो काढला. तो फोटो रोहन लहान असतानाचा होता. ते हळूच म्हणाले, हा फोटो नेहमी जवळ ठेव. जेव्हा मोठा माणूस होशील तेव्हा हा फोटो तुला सांगेल की तू कुठून आलास. रोहनने फोटो छातीशी घट्ट धरला. तो म्हणाला, बाबा, मी आता तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. गणपतच्या डोळ्यात समाधान दिसत होतं. ते शेवटचं वाक्य म्हणाले, मला तुझा अभिमान आहे, कारण आज माझा मुलगा पुन्हा माणूस बनला. हे शब्द उच्चारताच त्यांचा हात हळूहळू सैल झाला. डोळे कायमचे मिटले. रोहन वडिलांच्या छातीवर डोकं ठेवून रडत होता. बाबा, उठा ना. एकदा मला बाळा म्हणून हाक मारा. मी आता कधीच तुमचा अपमान नाही करणार. पण उत्तर देण्यासाठी गणपत आता या जगात नव्हते. संपूर्ण गावाच्या डोळ्यात अश्रू होते. त्या रात्री रोहनला समजलं, यश, पैसा, पद सगळं मिळू शकतं, पण आई वडील एकदा गेले तर ते पुन्हा कधीच परत येत नाहीत. संध्याकाळची वेळ होती. रोहन वडिलांच्या समाधीजवळ शांतपणे उभा होता. त्याच्या हातात जुनी डायरी होती आणि डोळ्यात पश्चातापाचे अश्रू. त्याने समाधीवर फुलं अर्पण केली आणि रडत म्हणाला, बाबा, मी तुम्हाला आयुष्यभर दुःख दिलं, पण आजपासून माझा प्रत्येक श्वास तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी असेल. अचानक त्याची नजर समाधीजवळ उभ्या असलेल्या एका लहान मुलावर गेली. मुलगा फाटके कपडे घालून उभा होता. तो हळू आवाजात म्हणाला, साहेब, मला शिकायचं आहे, पण माझ्या बाबांकडे पैसे नाहीत. हे ऐकताच रोहनच्या डोळ्यासमोर स्वतःचं बालपण उभं राहिलं. त्याने त्या मुलाचा हात धरला आणि म्हणाला, आजपासून तुझं शिक्षण माझी जबाबदारी. गणपत शिक्षण केंद्र. 6 महिन्यांनी गावात एक सुंदर इमारत उभी राहिली. प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, गणपत शिक्षण केंद्र. खाली एक ओळ कोरलेली होती, ज्यांनी स्वतःचं आयुष्य मुलासाठी जगलं, त्या प्रत्येक बापाला समर्पित. या केंद्रात गरीब मुलांना मोफत शिक्षण, पुस्तके, गणवेश आणि जेवण दिले जाऊ लागलं. रोहन रोज तिथे यायचा, मुलांसोबत बसून अभ्यास करायचा. प्रत्येक मुलात त्याला स्वतःचं बालपण दिसायचं. एक दिवस शाळेत पालक दिन साजरा होत होता. सर्व मुलं आपल्या आई वडिलांसोबत आली होती. रोहनची नजर मात्र रिकाम्या खुर्चीकडे लागल्या होत्या. तो मनातच म्हणाला, बाबा, आज तुम्ही असता तर मी अभिमानाने सगळ्यांना सांगितलं असतं, हे माझे वडील आहेत. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले, पण यावेळी ते अश्रू कमकुवतपणाचे नव्हते, ते प्रेमाचे आणि कृतज्ञतेचे होते. काही वर्षांनी रोहनला समाजसेवेबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारताना त्याने स्टेजवर फक्त एकच वाक्य म्हटलं, ज्यांना त्यांच्या आई वडिलांचा हात अजूनही डोक्यावर आहे, त्यांनी त्यांची किंमत आजच ओळखा, कारण एक दिवस वेळ असेल पण ते नसतील. सभागृहात शांतता पसरली. अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. रोहनने आकाशाकडे पाहिलं. त्याला असं वाटलं जणू त्याचे बाबा हसत होते. तो हलक्या आवाजात म्हणाला, बाबा, आज मी अधिकारी म्हणून नाही तर तुमचा मुलगा म्हणून जिंकलो. आई वडिलांच्या त्यागाची किंमत पैशात मोजता येत नाही. यश तेव्हाच खरं असतं जेव्हा त्यात नम्रता आणि कृतज्ञता असते. जगात कोणताही माणूस आपल्या आई वडिलांपेक्षा मोठा नसतो. मित्रांनो, आई वडिलांचा त्याग कधीच पैशाने फेडता येत नाही. ते आयुष्यभर आपल्यासाठी जगतात, पण आपण मोठे झाल्यावर त्यांना वेळ द्यायलाही विसरतो. लक्षात ठेवा, पैसा, पद आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळू शकते, पण एकदा आई वडील निघून गेले तर त्यांची जागा आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही. म्हणून ते तुमच्यासोबत आहेत तोपर्यंत त्यांच्यावर मनापासून प्रेम करा, त्यांचा सन्मान करा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवा. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या आई वडिलांसाठी कमेंट करा आणि अशा हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन मनाला भिडणाऱ्या कथेसह. धन्यवाद.